तर नमस्कार मंडळी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज दुपारी 2100 रुपये या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार। दुपारी 12 वाजल्यापासून या बँकेच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत संक्रांत गिफ्ट म्हणून याच बँकेमध्ये 2100 रुपये जमा होणार। त्याचबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत। कोणत्या महिलांना 2100 रुपये त्यांच्या कोणत्या बँक अकाउंटला जमा होणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजना किंवा कोणत्याही शासकीय योजनेचे सर्वात अगोदर आपल्यापर्यंत माहिती येत राहील। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की मुख्यमंत्र्यांनी कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा करण्याचे आदेश हे संबंधित विभागाला म्हणजेच महिला व बालकल्याण विभागाला म्हणजेच आदितीताई तटकरे यांना आदेश देऊन असे सांगितलेले आहे की संक्रांत गिफ्ट म्हणून प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये जो जानेवारीचा जो हप्ता होता तो 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये प्रति महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावा आणि याला महिला व बालकल्याण विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी मान्यता देऊन असे स्पष्टपणे सांगितलेले आहे की ज्या महिलांच्या बँक खात्याला म्हणजे त्यांचं जे बँक खातं होतं त्याला जे आधार लिंक असेल म्हणजे प्रायमरी जर आपलं आधार कार्ड जे आहे ते आपल्या पोस्ट पेमेंट बँक किंवा आपलं एअरटेल पेमेंट बँक ह्या दोन अकाउंट सोबत जर आपलं आधार कार्ड जर बँकेमध्ये जर लिंक असेल तर आपल्याला म्हणजेच उद्या 12 वाजल्यापासून आपल्या बँक खात्यामध्ये 2100 रुपये प्रति महिना या महिन्याप्रमाणे त्यांनी जे देण्याचं वचन दिलेलं होतं त्यावरती त्यांनी बोलता वेळेस असं सांगितलेलं होतं की येणाऱ्या बजेटच्या नंतर म्हणजे जो बजेट सादर होईल फेब्रुवारी मार्चमध्ये जे बजेट सादर होईल त्यानंतर प्रत्येक महिलांना 2100 रुपये प्रति महिना एवढं जे मानधन महायुती सरकारने निवडणुकीच्या पूर्वी देताना सांगितलेलं होतं आणि बोललेले होते की आता महाराष्ट्र कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबणार नाही आणि महाराष्ट्र प्रगती करेलच, सोबतच त्यांच्या लाडक्या बहिणीसुद्धा प्रगती करतील। याच टॅगलाईनवरती ते अजूनही ठाम आहेत आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे महाराष्ट्र थांबणार नाही आणि ज्या मुख्यमंत्र्यांच्या ज्या लाडक्या बहिणी होत्या म्हणजे महायुतीच्या पारड्यात जे यशाचं घवघवीत यशाचं जे त्यांनी स्वप्न दाखवून जे यश मिळवून दिलं महायुतीला, अशा लाडक्या बहिणींना प्रति महिना 2100 रुपये देण्याचं त्यांनी त्यांचे मॅनिफेस्टोमध्ये म्हणजे वचनपूर्ती प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की प्रत्येक महिलाच्या खात्यामध्ये 2100 रुपये प्रति महिना ही जी रक्कम आहे ती ते आपल्या महाराष्ट्राच्या बजेटनंतर म्हणजेच फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये जे बजेट सादर होणार आहे त्या बजेटच्या नंतर प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये प्रति महिना एवढं मानधन देण्याबाबतचं त्यांनी जे आश्वासन दिलेलं होतं त्याला मकर संक्रांती या सणाचं औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे तसेच अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे बोलताना असं सांगितलेलं आहे आणि नुसतं सांगितलेलंच नाही तर संबंधित विभागाला त्यांनी आदेशसुद्धा दिलेला आहे की प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीचं गिफ्ट म्हणून प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये प्रति महिना एवढं जे मानधन आहे ते जमा करण्यात यावं। माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, या महिलांना 4500 रुपये मिळणार। म्हणजे ज्या महिलांचे ऑक्टोबरमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरलेले होते आणि त्यांचे जे अर्ज पात्र झालेले होते त्या महिलांना 3 महिन्याचे 4500 रुपये एकत्र मिळणार असल्याबाबतचं स्पष्टीकरणसुद्धा एकनाथरावजी शिंदे यांनी दिलेलं आहे। त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या नियमात बसत नाहीत, त्यांनी स्वतःहून आपली नावे काढून घ्यावीत आणि जे पैसे दिलेले आहेत ते परत मागण्यात काहीही अर्थ नाहीत, ते मागण्यात कोणालाही मागण्यात येऊ नये असं जे आश्वासन आहे आणि अशी जी मागणी आहे ती आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे आमदार आहेत आणि माजी मंत्री जे होते छगनरावजी भुजबळ नाशिक विधानसभा यांनी असं बोलतावेळी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमात ज्या महिला बसत नाही त्यांनी स्वतःहून त्यांची नावे काढून घ्यावीत आणि हे त्यांनी पत्र मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे देऊन त्यांनी असं सांगितलेलं आहे की कोणत्याही महिलांवर कारवाई करण्यात येऊ नये किंवा त्यांचे जे अर्ज आहेत ते अपात्र करण्यात येऊ नये आणि ज्या महिला यासाठी खरोखरच पात्र नाहीत त्या महिलांनी स्वतःहून त्यांची नावे काढून घ्यावीत आणि ज्या महिला यासाठी खरोखरच पात्र आहेत
ज्यामध्ये ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहेत, यानंतर ज्या महिलांच्या घरामध्ये 4चाकी वाहन नाही, याला ट्रॅक्टर वगळून ज्या महिलांच्या घरामध्ये 4चाकी वाहन नाही त्या महिला, त्यानंतर ज्या कुटुंबामध्ये कोणीही आयकरदाता नाही किंवा ज्यांच्या मालकीचे किंवा त्यांना शासनाचे कोणतेही 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त महिना असलेले कोणतेही मानधन सुरू नाही, अशा महिला यासाठी पात्र आहेत. आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी मंत्री आदितीताई तटकरे यांना असे आदेश देऊन सांगितलेले आहे की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कोणतेही ज्या महिला आहेत ते अपात्र होणार नाही, सरसकट लाभ प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये देण्यात यावा, असे त्यांनी बऱ्याच वेळेस बोलतावेळेस पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितलेले आहे. आणि महाराष्ट्रात आपल्या भारत देशाचे जे गृहमंत्री आहेत अमित भाई शाह यांनी सुद्धा याला होकार दिलेला आहे. आत्ताच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये आता आपण बघू शकतो मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं लाडक्या बहिणींनी किती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या स्वागतासाठी तयारी करून त्यांचं 3D जे चित्र आहे ते काढण्यात आलेलं आहे. आणि हे चित्र शिर्डीमध्ये आत्ताच झालेल्या नुकत्याच एक पत्रकार परिषद आणि त्या ठिकाणी संभाषण मेळावा मुख्यमंत्री यांनी आयोजित केलेला होता. त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याचं असं अप्रतिम अशी कलाकृती रेखाटून मुख्यमंत्र्यांचं हुबेहूब चित्र, बाज की असली उडान अभी बाकी आहे अशी टॅगलाईन देऊन त्यांनी देवाभाऊ 3.0 अशी टॅगलाईन देऊन एक चित्र साकारलेलं आहे. आणि या गोष्टीची मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दखलसुद्धा घेऊन त्या महिलांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देता वेळेस त्यांनी महिलांना असं आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या मकर संक्रांतीला म्हणजे आज 12 वाजल्यापासून प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये प्रति महिना याप्रमाणे जे मानधन आहे त्यांना संक्रांत गिफ्ट म्हणून हे संक्रांतीच्या सणाचं औचित्य साधून त्यांच्या खात्यामध्ये जमा करणार असल्याचं त्यांनी संबंधित विभागाला आदेशसुद्धा दिलेला आहे. आणि आता ज्या आधार कार्डला ज्या महिलांच्या आधार कार्डवरती बँक अकाउंट लिंक आहे अशा महिलांना 2100 रुपये प्रति महिना हा जमा करण्यात येणार आहे. आणि याला मंत्री आदितीताई तटकरे यांनी सुद्धा बोलतावेळेस असं सांगितलेलं आहे. त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार बंधूंनी त्यांना प्रश्न विचारल्याच्या नंतर त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो पात्रता निकष आहे ते अजून तरी बदललेले नाहीत. त्यांच्या जो हमीपत्र त्यांनी लिहून दिलेलं होतं त्याप्रमाणेच प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये म्हणजे महिलांच्या ज्या अकाउंटला आधार लिंक आहे त्या आधार लिंक खात्यामध्ये 2100 रुपये प्रति महिना एवढी जी रक्कम आहे ती जमा करण्यात येणार असल्याबाबतचं स्पष्टीकरण मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेलं आहे. आणि एकूणच या सर्व गोष्टींचा जो फायदा आहे तो लाडक्या बहिणींना होणार आहे. आणि लाडक्या बहिणींना होऊन त्यांना संक्रांत गिफ्ट मिळण्याचं जे संकेत आहेत ते मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महिला सशक्तीकरणाचा एक पाया म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली होती. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एवढी यशस्वी ठरली की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी ठरून महायुतीच्या पारड्यामध्ये घवघवीत असं यश जे आहे ते या लाडक्या बहिणींनी मिळवून दिल्याबाबतचं स्पष्टीकरण बोलता वेळेस कित्येक वेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी असा शब्दसुद्धा दिलेला आहे की जोपर्यंत फडणवीस सरकार किंवा महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत लाडक्या बहिणींना त्या जे मानधन मिळते अगोदर 1500 रुपये प्रति महिना एवढं जे मानधन मिळत होते त्यामध्ये विक्रमी वाढ होऊन 2100 रुपये प्रति महिना एवढं जे मानधन आहे ते प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये जोपर्यंत महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत येत राहील. आणि यासाठीच प्रत्येक महिलांना त्यांनी असं आवाहनसुद्धा केलेलं आहे की त्यांच्या आधार कार्डला त्यांची जे बँक अकाउंट आहे ते लिंक करून घ्यायचं आहे. आणि आपण आपली कोणतीही पैसे जमा झाल्यानंतर आपली कुठेही बँकेमध्ये गर्दी होणार नाही याबाबतचे सावधानता आहे ते आपण स्वतः बाळगायचे आहे. आणि होईल तेवढं डिजिटलायझेशन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री केंद्रातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामार्फत करण्यात येणार असल्याचं आपल्याला दिसत आहे. आणि यामध्ये जे बँकेसमोर ज्या रांगा लागतात त्यावरती कुठेतरी आळा बसून प्रत्येक महिला ह्या डिजिटलायझेशन होऊन
त्यांचे स्वतः त्यांच्या मोबाईलवरती त्यांचे पैसे आलेले काढू शकतात. आणि एवढंच नाही तर या गोष्टीमुळे त्यांचा बराचसा टाईमसुद्धा वाचणार आहे. असं त्यांनी आधार कार्डला बँक अकाउंट लिंक करण्याबाबत जे आवाहन आहे ते प्रत्येक महिलांना केलेलं आहे. जेणेकरून बँकेमध्ये त्यांच्या रांगा लागणार नाही आणि गर्दी होणार नाही आणि सहजरित्या प्रत्येक महिलांना त्यांचा जो लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो 2100 रुपये प्रति महिना एवढं जे मानधन आहे त्यांना ते सहजपणे काढता येईल आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनासाठी वापर करता येईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीने म्हणजेच अजितदादा पवार यांनी बजेट सादर केल्याच्या नंतर मुख्यमंत्री तेव्हाचे जे मुख्यमंत्री होते एकनाथरावजी शिंदे आणि सध्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आणि प्रभावीपणे त्यांनी ती जी अंमलबजावणी केली याचाच फायदा असा झाला की महायुती सरकारचा दणदणीत विजय होऊन महायुती सरकारचा जवळपास भारतीय जनता पार्टीच्या 135 ज्या जागा आहेत त्या एकट्या BJPच्या निवडून आल्या आणि शिंदे साहेबांच्याही पूर्णच्या पूर्ण जागा निवडून आल्या आणि अजितदादाच्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जागा त्यांच्या आमदारकीला निवडून आल्या. याचं श्रेय जे आहे ते लाडक्या बहिणींना जाते असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि अजितदादा पवार यांनी बोलताना सुद्धा सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींचे कोणतेही पैसे वापस घेतले जाणार नाहीत. धन्यवाद.